शकतो. चला आता मग आपण नेक्स्ट टॉपिक म्हणजे मर्डरवरती फोकस करूयात. ठीक आहे. काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता तुम्ही. ठीक आहे. चला, आता आजचा टॉपिक तर मर्डर आहे आपला. करेक्ट. पण आपल्याला सेक्शन 100 पण बघावं लागेल. एक कम्पेअर करावं लागेल की काय वेगळं आहे. कारण की कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर मध्ये खूप छोटासा डिफरन्स आहे. थिन मार्जिन ऑफ डिफरन्स आहे. आणि खरोखर कोणती डेथ कमिट झाली आहे, तर मग ती कल्पेबल होमिसाइड आहे, की मर्डर आहे, हे समजत नाही. म्हणून आपण केस लॉस पाहतो. पण यावेळी आपण केस लॉस कमी बघितले आहेत. मागच्या वेळेला भरपूर केस लॉस बघितले आहेत. ठीक आहे. आय होप तुम्हाला जेव्हा आपण मर्डर करूयात ना, तेव्हा एकदम क्लिअर होऊन जाईल की कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर मध्ये डिफरन्स काय आहे. ठीक आहे. चल, आता तुम्ही सेक्शन 100 बघितला, तर त्यामध्ये कोणतेच क्लॉज नाही आहे. आपण स्वतः क्लॉजेस इथे टाकले आहेत. है ना. 3 क्लॉजेस होतं. करेक्ट. पण जर तुम्ही सेक्शन 101 बघितलं, तर A, B, C आणि D असे 4 क्लॉजेस भेटतात तुम्हाला. तर हा फरक आहे. खाली एक डी पण आहे, तुम्ही बघू शकता. या व्यतिरिक्त खूप सारी इल्युस्ट्रेशन्स पण आहे आपल्याजवळ. सेक्शन 100 मध्ये फक्त 3च इल्युस्ट्रेशन्स होतं. एक तर पिट अँड फॉलचा, दुसरा होता इनोसन्स वरती, आणि तिसरा जो होता तो होता कल्पेबल होमिसाइड नाही आहे. है ना. हे 3च इल्युस्ट्रेशन्स होतं. पण यामध्ये इल्युस्ट्रेशन्स भरपूर पाहायला भेटतात, कारण की यामध्ये 5 एक्सेप्शन्स पण आहेत. त्याला आपण म्हणतो 5P. 5P. तर 5 एक्सेप्शन सुद्धा आहे. ठीक आहे. तर म्हणून कल्पेबल होमिसाइड पेक्षा मर्डर हा जास्त कॉम्प्लेक्स आहे. मोठा कल्पेबल होमिसाइड आहे. मोठा कल्पेबल होमिसाइड आहे. कशामध्ये? तर टर्म मध्ये मोठा टर्म कल्पेबल होमिसाइड आहे. आणि मग नंतर खाली मर्डर आहे. पण अभ्यास मर्डरचा जास्त करावा लागतो, कारण की इलिस्ट्रेशन जास्त आहे, क्लॉजेस जास्त आणि एक्सेप्शन सुद्धा जास्त आहेत मर्डरमध्ये. ठीक आहे. तर मर्डर मध्ये आपला जास्त वेळ जाणार. कल्पेबल होमिसाइड आपण 4 क्लासमध्ये आपण एंड केला आहे. पण मला वाटते मर्डरला जास्त टाइम लागेल. ठीक आहे. तर मर्डरचा फर्स्ट क्लॉज, हा, क्लॉज ए, आणि सेक्शन 100चा फर्स्ट क्लॉज जवळपास सेम आहे. काहीच डिफरन्स नाही आहे. ठीक आहे. आपण तरी वाचूयात. इफ द ऍक्ट बाय विच डेथ इज कॉस्ट. अगेन, डेथ बद्दल काय आहे, कशी डिफाईन्ड आहे, हे आपण बघितलं आहे ऑलरेडी. ऍक्ट पण बघितलं आहे पहिलेच. इफ द ऍक्ट बाय विच डेथ इज कॉस्ट इज डन विथ द इंटेन्शन, मेन्स या पहिला आला आपला इंटेन्शन ऑफ कॉझिंग डेथ. तर इंटेन्शन ऑफ कॉझिंग डेथ मर्डर मध्ये पण आहे. आणि जर मी वर गेलो तरी पण इथे काय आहे, इंटेन्शन ऑफ कॉझिंग डेथ. तर सेक्शन 100चा क्लॉज 1 आणि याचा क्लॉज ए सेमच आहे. डिफरन्स काही नाही आहे. मग हा दिला काऊन आहे, प्रश्न असा पडतो ना, दिला काऊन आहे हा. तर समजून घ्या, मर्डर झाला आहे आणि हे पण माहित झालं की इंटेन्शन आहे अक्यूजची. अक्यूजची इंटेन्शन सुद्धा आहे. तर तो पहिले कुठे जाणार, तर तो जाणार सेक्शन 101 मध्ये. मी रिपीट करतो. समजून घ्या, मर्डर झाला आहे म्हणजे डेथ झाली आहे. आणि हे प्रूव्ह झालं की अक्यूजची इंटेन्शन होती डेथ कॉज करायची. अक्यूजची इंटेन्शन होती. इंटेन्शन होती. त्याची इंटेन्शन होती, हे प्रूव्ह झालेलं आहे. मग ते कुठे जाईल? 101 मध्ये जाईल की 101 मध्ये जाईल, क्लॉज 1 मध्ये जाईल, हा प्रश्न येतो मग. हा ना. तर सगळ्यात पहिले प्रॅक्टिकल लाईफ मध्ये तर इथेच येतं. हा मर्डर होत होतं. हा ना. 101 मध्ये जर जनरल गोष्ट केली तर.
ही गोष्ट सध्यासाठी सोडून द्या की इंटेन्सिटी, फेरोसिटी किती होती, जास्त होती, ते सोडून द्या. इथे मी हेच म्हणत आहोत की इंटेन्शन इथे प्रूव्ह झाली आहे, तर डायरेक्ट प्रॅक्टिकल लाईफमध्ये ते इथेच जाणार, इथे नाही येणार. मग हे दिलं काऊन आहे इंटेन्शन ऑफ कॉजिंग डेथ? हे केव्हा येणार, हा केव्हा अप्लाय होणार? तर हा तेव्हाच अप्लाय होणार तेव्हा एक्सेप्शन्स मध्ये येईल. जे 5 एक्सेप्शन्स आहे मर्डरची, ज्याला मी 5P म्हणतो, ज्याला 5P म्हणतो. 5P काऊन म्हणतो ते आपण पुढे बघूयात. पण सध्यासाठी समजून घ्या, जर 5P मध्ये येत आहे म्हणजे मर्डरची एक्सेप्शन्स मध्ये येत आहे, तर तो इथे जाईल. आणि त्याला आपण म्हणतो कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत काही डाऊट आहे का? इथपर्यंत काही डाऊट आहे? नाही ना? जर समजलं नसेल तर आपण याला लिहून घेऊयात. जे पण मी तुम्हाला सांगितलं, अंडरस्टँड, एक्सप्लेन केलं आहे, ते आपण लिहून घेऊयात. मे बी तेव्हा समजेल तुम्हाला. हे नोट्स मध्ये राहू द्या. ठीक आहे, मी लिहून घेतो. तर आपण गोष्ट करत आहोत सेक्शन सेक्शन 100 BNS स्लॅश सेक्शन 101 करावं लागेल. सेक्शन 101 आणि सेक्शन 300. येस, 300 ऑफ IPC. ठीक आहे. चा स्पेसिफिकली क्लॉज ए म्हणावं लागेल. पहिले फर्स्टली सेकंडली होतं ना, आता क्लॉज ए झाला. दी फर्स्ट क्लॉज दी फर्स्ट क्लॉज द फर्स्ट क्लॉज ऑफ सेक्शन सेक्शन 300. मी सेक्शन 300 म्हणतो, नाही सॉरी, सेक्शन 100. सेक्शन 100 म्हणजे IPCचा सेक्शन 299. BNS स्लॅश सेक्शन 299 of IPC generally has no application. Generally has no application. याचं अप्लिकेशन काही नाही आहे. काऊन नाही आहे मी सांगितलं तुम्हाला, डायरेक्ट मर्डर मध्ये जाणार. as far as as far as convictions as far as convictions in practice, convictions in practice under this clause, under this clause are concerned. व्हाईट पेंट यूज प्लीज सरजी. ठीक आहे, मी नेक्स्ट टाइम तेच यूज करतो. लक्षात आलं मला की जास्त क्लिअर क्लिअर दिसत नसेल तुम्हाला. सर बॅकग्राऊंड कलर चेंज करा, दिसत नाही. ओके, मी आता लगेच करतोय. आता दिसत आहे? मी डबल एकदा रीड करतो. द फर्स्ट क्लॉज द फर्स्ट क्लॉज ऑफ सेक्शन 100 BNS म्हणजे सेक्शन 299 IPC जनरली हॅज नो अप्लिकेशन. याचा कोणताच अप्लिकेशन नाहीये, उपयोग नाहीये, कधी नाहीये. ऍज फार ऍज कन्व्हिक्शन्स इन प्रॅक्टिस, प्रॅक्टिसमध्ये अप्लिकेशन नाहीये. अंडर धिस क्लॉज आर कन्सर्न. बट बट व्हेन any of the 5 exceptions, any of 5 exceptions, any of 5 exceptions of section
101 BNS slash section 300 IPC comes into play. Then first clause. Then first clause. Then first clause of section 100 BNS slash section 299 IPC comes back to life. Comes back to life. आय होप आता लक्षात आलं असेल तुम्हाला. ठीक आहे. ज्यांनी पहिलेचे लेक्चर्स केले नाही त्यांना समजत नसेल मे बी. इवन दो न्यू टॉपिक आहे मर्डर, कल्पेबल होमिसाइड आणि मर्डर सिमिलर आहे, सिमिलर टर्म्स मध्ये, आणि आपण कंपॅरिझन करून हे बघत आहोत मर्डरचा टॉपिक. इथे काही डाऊट आहे कोणाला? आय होप नाही ना. ओके. तर हा झाला क्लॉज 1चा एक्सप्लेनेशन. ठीक आहे. आता आपण क्लॉज 2 वरती जाऊया. क्लॉज 2 ऑफ 100. इथे आपण बघितलं तर बॉडीली इंजुरी. इथे इंटेन्शन तर आहे, पण इंटेन्शन कशाचं आहे? बॉडीली इंजुरी. ऍज इज लाईकली टू कॉस्ट डेथ. ऍज इज लाईकली टू कॉस्ट डेथ. इथे लाईकली वर्ड होता. आता इथे जे सेकंड क्लॉज आहे, इंटेन्शन टू बॉडीली इंजुरी, इथे दोन आहे. बॉडीली इंजुरी वरती दोन आहे, बी आणि सी. बी आणि सी दोघंही बॉडीली इंजुरी बद्दल सांगतात. ठीक आहे. आता हा जो बी आहे, आता सिमिलर आहे, हा सिमिलर आहे क्लॉज 2 ऑफ सेक्शन 100. हा थोडा वेगळा आहे, हा थोडा डिफरंट आहे. आपण दोन्ही पण रीड करून घेऊयात. इफ द ऍक्ट बाय विच डेथ इज कॉस्ट is done with the intention of causing such bodily injury, अशा प्रकारची bodily injury as the offender knows. आता इथे नॉलेज पण आलाय, माहिती आहे. इथे मेन्स क्रिया फक्त इंटेन्शनच नाही आहे, तर इथे नॉलेज पण आहे. हे आपण डील करूयात, समजून घेऊयात. तर इथे हे मेन्स क्रिया काऊन आहे? टू बी लाईकली टू कॉज द डेथ ऑफ द पर्सन टू हुम द हार्म इज कॉस्ट. ठीक आहे. इथे दोन मेन्स क्रिया आहे, इथे एकच नाही आहे. तर हे लक्षात ठेवा, एक तर नॉलेज पण आहे आणि इंटेन्शन पण आहे. तर याला आपण थोडंफार लिहून घेऊयात. ठीक आहे. तर याला मी टॉपिकला नाव देतो सेक्शन 101 क्लॉज बी. क्लॉज बी. क्लॉज बी. ठीक आहे. इन दिस केस, किंवा क्लॉज, इन दिस केस किंवा क्लॉज, द मेन्स रिया, द मेन्स रिया ऑफ अक्यूज्ड, ऑफ अक्यूज्ड, ऑफ अक्यूज्ड इज टू फोल्ड. इट्स टू फोल्ड. दोन मेन्स रिया आहेत. पहिला कोणता आहे? तर इंटेन्शन. मग ते लिहून घेऊयात आपण. देअर इज intention to cause, intention to cause, intention to cause bodily injury, bodily injury. ठीक आहे. हा तर फर्स्ट झाला, याच्याबद्दल तर काही डाऊट नाहीये. अँड सेकंड, आता जो नॉलेज वरचा आहे तो, देअर इज
सब्जेक्टिव्ह नॉलेज, सब्जेक्टिव्ह नॉलेज, सब्जेक्टिव्ह नॉलेज ऑफ बॉडीली कंडिशन, ऑफ बॉडीली कंडिशन, बॉडीली कंडिशन ऑफ ऑफ विक्टिम. ठीक. तर या दोन गोष्टी आहे. आता हा जो सेकंड पॉइंट आहे ना, याला समजण्यासाठी आपण मागच्या क्लासमध्ये एक एक्झाम्पल पाहिलं होतं. या पेशंट आहे ए, त्याला हार्ट डिसीज आहे, है ना. मग बी काय करतो, बीला माहिती आहे की याला हार्ट डिसीज आहे, म्हणजे काय आहे, सब्जेक्टिव्ह नॉलेज आहे कोणाची, विक्टिमची. याची कंडिशन कशी आहे, बॉडीली कंडिशन वीक आहे, त्याला हार्ट डिसीज आहे, हे बीला माहिती आहे. तर बी काय करतो, मागून येतो आणि त्याच्या कानात सांगतो की तुझ्या वाईफचा वाईफचा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट मध्ये ती मरण पावली, डेथ झाली. तर या गोष्टीमुळे एला शॉक लागते, मोठा शॉक लागते आणि त्याची पण डेथ होते. तर मग हे काय झालं, एक कल्पेबल होमिसाइड झाला, है ना. मर्डर मध्ये पण हा डायरेक्ट होऊ शकतो, मर्डर पण होऊ शकतो, है ना. तर हे डिसाईड करणार तर अल्टिमेटली कोर्ट डिसाईड करणार, करेक्ट, है ना. पण इथे आपण हे एक्झाम्पल याच्यासाठी बघत आहोत, हे सब्जेक्टिव्ह नॉलेज आहे कोणाला, अक्यूजला, कोणाची, विक्टिमची. म्हणूनच तू हे हे सगळं काही करू शकला. ठीक आहे. तर म्हणून तुम्ही सिमिलॅरिटी बघा, की क्लॉज 2 ऑफ सेक्शन 100 आणि क्लॉज बी ऑफ सेक्शन 101 हे सिमिलर आहे. पण याच्यामध्ये जी प्रोबॅबिलिटी आहे ती हाय आहे, जी प्रोबॅबिलिटी आहे ती हाय आहे, बस. इंटेन्सिटी त्याला आपण म्हणूयात जास्त हाय होऊ शकते, ज्याला आपण फेरोसिटी पण म्हणतो, फेरोसिटी, ते पण हाय होऊ शकते. ठीक आहे. तर हा झाला आपला क्लॉज बी ऑफ सेक्शन 101. वापस आपण सेक्शन वरती जाऊयात. इथे पण लाईकली आला आहे, लाईकली टू कॉटेज ऑफ पर्सन टू होम हार्म इज कॉज. ठीक आहे. आता आपण सी बघूयात. इफ द ऍक्ट बाय विच डेथ इज कॉज, ऍक्ट आणि डेथ इज कॉज विथ द इंटेन्शन ऑफ कॉजिंग बॉडीली इंजुरी. इथे पण सेम आहे, इंटेन्शन कशाची आहे, तर बॉडीली इंजुरी, दुखापत करण्याची एक इंटेन्शन आहे टू एनी पर्सन, अँड द बॉडीली इंजुरी intended to be inflicted is sufficient. आता इथे फर्स्ट टाइम द वर्ड सफिशियंट इंट्रोड्यूस झाला आहे. आता आपल्याजवळ दोन वर्ड आहे, एक तर आहे लाईकली, हे इथे आहे, आणि कल्पेबल होमिसाइड मध्ये पण दोनदा आलेला आहे हा वर्ड लाईकली, आणि दुसरा आहे सफिशियंट, दुसरा आहे सफिशियंट. तर मला सांगा, लाईकली मोठा आहे का सफिशियंट मोठा आहे, लाईकली जास्त स्ट्रॉंग आहे का सफिशियंट जास्त स्ट्रॉंग आहे, तुम्हाला काय वाटतं. येस, सफिशियंट, एक आन्सर आलं माझ्याकडे, दोघांनी सफिशियंट म्हटलं, नाईस. जेव्हा आपण प्रोबॅबिलिटीची गोष्ट करतो, जेव्हा आपण प्रोबॅबिलिटीची गोष्ट करतो, म्हणजे शक्यता, डेथ होण्याची शक्यता कुठे जास्त आहे, तर पहिले लाईकली मध्ये कमी आहे, म्हणजे डेथ होऊ पण शकते नाही पण होऊ शकत, होऊ पण शकते नाही पण होऊ शकत. आणि दुसरी जी प्रोबॅबिलिटी आहे ते आहे सफिशियंट, सफिशियंट याच्यामध्ये डेथची संभावना एकदम हाय राहते. आता इथे बी मध्ये तर काय होतं, एक सब्जेक्टिव्ह नॉलेज होती, एक सब्जेक्टिव्ह नॉलेज होती, नॉलेज इथे नाहीये, नॉलेज कशाची, की विक्टिम कमजोर होता, विक्टिमला हे होतं. यांनी काय म्हटलंय, ऑर्डिनरी कोर्स ऑफ नेचर मध्ये सफिशियंट असली पाहिजे. तर हा डिफरन्स आहे. ठीक आहे. तर हे पण आपण लिहून घेऊयात.
जर तुम्हाला मेन्स मध्ये लिहायचं आहे तर कसं लिहिणार? है ना? तर मग मी लिहितो क्लॉज सी ऑफ सेक्शन 101. हे झाली आपली सब हेडिंग. इट इन्क्लूड्स टू पार्ट्स. यामध्ये पण दोन भाग आहेत. इट इन्क्लूड टू पार्ट्स. फर्स्ट, हे वाली तर सेमच आहे. इंटेन्शन टू कॉज बॉडीली इंजुरी. देअर इज इंटेन्शन इंटेन्शन टू कॉज बॉडीली इंजुरी. बॉडीली इंजुरी ये तो कॉमन है. सेकंड, द इंजुरी. हे थोडं आपण चेंज करूयात. सॉरी, याला आपण थोडंसं चेंज करूयात कारण की सेम सेम वाटत आहे. देर इज इंटेन्शन टू इन्फ्लिक्ट इन्फ्लिक्ट दॅट पर्टिक्युलर इंजुरी. दॅट पर्टिक्युलर इंजुरी असं लिहूयात. हे बेटर आहे. आणि सेकंड, द इंजुरी इंटेंडेड टू बी इन्फ्लिक्टेड is sufficient is sufficient is sufficient in ordinary course of nature to cause death to cause death to cause death to cause death. आता याच्यावर आपण एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल मी तुम्हालाच विचारतो. ठीक आहे. एक पर्सन आहे ए, याची सडन फाईट होते. सडन फाईट. हा एक मजूर आहे ए, दुसऱ्या मजुरासोबत दुसऱ्या लेबर सोबत बी सोबत फाईट होते. क्षुल्लक कारणावरून फाईट होते. तर ए काय करते, एक कन्स्ट्रक्शन साईट आहे इथं, ते इथं काम करत होते. तर एला एक काडी दिसते इथं, लाकडाची पूड. तो घेते आणि बी ला वार करते डोक्यावर, आणि त्यामुळे बीची डेथ होते. त्यामुळे बीची डेथ होते. त्यामुळे बीची डेथ होते. तर हे क्लॉज सी मध्ये येते का? हा क्लॉज सी मध्ये येते का? म्हणजे या ठिकाणी येते का? काय वाटते तुम्हाला? मी रिपीट करतो. एक कन्स्ट्रक्शन साईट राहतं, बांधकाम चालू असते, ए पण मजूर असते आणि बी पण मजूर असते. या दोघांचे अचानक भांडण होऊन जाते. सडन फाईट, पॅशनेट फाईट. ठीक आहे. ए काय करते, एक काडी आहे, त्यांनी वार करते बीच्या डोक्यावर आणि बीची डेथ होते. मला तर पहिले सांगा, एची लायबिलिटी काय आहे? नो इंटेन्शन. बरं, इंटेन्शन नाही आहे, करेक्ट. पण क्लॉज सी मध्ये नाही आहेत का? कल्पेबल. कल्पेबल मध्ये काऊन होणार? इथे डेथ झाली आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले मी सफिशियंट. येस, सफिशियंट आहे हा ना? सफिशियंट आहे का? मला तेच विचारायचं होतं. हे सफिशियंट आहे का? येस आहे म्हणत आहे. हे बघा, आता मी हाच थोडासा एक्झाम्पल चेंज करतो मी. इथे कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे, तशी इथे चालू आहे. एक मजूर आहे आणि बी पण मजूर आहे, यांच्या दोघात भांडण होतं. ए काय करते, आजूबाजूला पाहते असा इकडे तिकडे. त्याला एक रॉड भेटते, रॉड. गज ज्याला आपण म्हणतो ना, गज. आयर्न रॉड, जे की बांधकामात आपण यूज करतो त्याला. ते घेते आणि बी वरती वार करते, ते पण डोक्यावर, आणि त्यामुळे याची डेथ होते.
आता मला सांगा इथे सफिशियंट होईल का लाईकली होईल? हे सफिशियंट मध्ये येईल का हे सफिशियंट मध्ये येईल? फर्स्ट एक्झाम्पल सफिशियंट आहे का सेकंड एक्झाम्पल सफिशियंट आहे? सफिशियंट, हो. सफिशियंट टू आहे ना. हा. आता इथे काय झालं होतं, इथं फक्त वूड आहे, लाकूड आहे. त्याने मृत्यू होऊ शकते का, सफिशियंट होऊ शकते का, नाही, है ना. म्हणून हे कल्पेबल होमिसाइड मध्ये जाऊ शकतं, कारण की इथे लाईकली आहे. लाकडानं मारला आणि हे मजूर आहे, मजूर लोक स्ट्रॉंग राहते, त्यांची बॉडी स्ट्रॉंग राहते, है ना. तसं पाहिलं तर डेथ व्हायला नाही पाहिजे होती, पण झाली. काय सांगता येते, होते दुर्दैवानं. पण इथे जे आहे ना प्रोबॅबिलिटी, इथे सफिशियंट आहे, हाय लेवलची प्रोबॅबिलिटी आहे, कारण की हे आयर्न रॉड आहे. आणि आयर्न रॉड तर फेटल राहतं, है ना, जीव घेणार राहतं. इथे हे सफिशियंट आहे, हे सफिशियंट मध्ये येईल. आता हा भाग वेगळा की कल्पेबल होमिसाइड आहे का मर्डर आहे ना, पण हे सफिशियंट मध्ये येईल. आता मला अजून एक एक्झाम्पल मी इथे विचारतो तुम्हाला. आता हे सिच्युएशन आहे, समजून घ्या ए आहे एका साईडला, आणि इथे एक 5 वर्षाचा मुलगा आहे, 5 इयर्सचा एक मुलगा आहे. त्याचं नाव आपण देऊया सी, चाइल्ड म्हणूयात आपण त्याला. ए काय करते, इथे लाकडाची काठी घेतं आणि त्याने वार करते, आणि त्यामुळे सी ची डेथ होतं. तर इथे सफिशियंट आहे का? हे सफिशियंट आहे का इथे? सफिशियंट मध्ये येईल ना, का येईल सफिशियंट मध्ये? ओके, नाही ना मॅम म्हणताय नाही, पण हे येस आहे, हे सफिशियंट मध्ये येईल. येस, करेक्ट, कारण की चाइल्ड आहे इथं. म्हणजे ऍज पर द सिच्युएशन, कंडिशन्स, ऍज पर द विक्टिम, हा ना, हे चेंज होऊ शकतं. ठीक आहे. आय होप क्लॉज सी हे झालं असेल, तुम्हाला समजलं असेल एक्झाम्पल्स. मी एवढे एक्झाम्पल्स. येस, इन द ऑर्डिनरी कोर्स, व्हेरी नाईस. मी क्लॉज सी चे एक्झाम्पल्स आणि क्लॉज बी चे एक्झाम्पल्स यामुळे दिले, कारण की यामध्ये खूप हे होतं, कन्फ्युजन होतं. हे वेगळे कसे समजत नाही, डिफरन्स हे दोघं वेगळे कसे हे लक्षात नाहीये, म्हणून जास्त उदाहरण दिलं. आता डी बघूयात लास्ट. इफ द पर्सन कमिटिंग द ऍक्ट बाय विच डेथ इज कॉस्ट नोट्स, इथे तर नॉलेज आलं दॅट इट इज सो इमिनेंटली डेंजरस. हे बघा, याची प्रोबॅबिलिटी जास्त झाली आहे, कारण की वर्ड यांनी यूज केला इमिनंटली डेंजरस. एवढा डेंजरस आहे की इट मस्ट इन ऑल प्रोबॅबिलिटीज. मी इथे वर्ड यूज केला होता प्रोबॅबिलिटीज, पण हे काय म्हणते आता, ऑल प्रोबॅबिलिटीज, कोणत्याही हालतीमध्ये डेथ होणारच. सच बॉडीली इंजुरी, आता इथे बॉडीली इंजुरी आला परत एकदा, म्हणजे बॉडीली इंजुरी तिन्ही याच्यात, ऍज इज लायकली टू कॉज डेथ अँड कमिट सच ऍक्ट विदाउट एनी एक्सक्यूज फॉर इन्करिंग द रिस्क ऑफ कॉझिंग डेथ ऑर सच इंजुरी ॲज सस्पेक्टेड. म्हणजे यामध्ये प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त हा आहे, डी मध्ये. डी मध्ये सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी आहे. टाइम नाही आहे आपल्याजवळ, तर आपण डी ला नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूयात. तर तुम्हाला एक केस लॉ सांगायची होती. ती केस लॉ खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं नाव आहे विल्सा विल्सा सिंग विल्सा सिंग विल्सा सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. मी फक्त पंजाब लिहत आहो इथे. स्टेट ऑफ पंजाब, 1958 ची केस आहे. आता या केसमध्ये 4 पॉइंट्स दिले होते कोर्टने. 4 पॉइंट्स हे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला डिफरन्स समजेल. आणि हे केस तुम्ही कशासाठी वाचा, तर क्लॉज सी साठी, क्लॉज सी ऑफ सेक्शन 101. जर तुमच्याजवळ टाइम आहे तर ही केस वाचाल तुम्ही. हे शिकवणं तर नाही होईल, पॉसिबल नाही आहे, मोठी केस आहे ही खूप. तर 4 पॉइंट्स आहे यामध्ये, इम्पॉर्टंट आहे. विसा सिंग वर्सेस पंजाब. तर आता आपण थोडं बेसिक बघूयात. ऍक्च्युली पहिले शिकवायला पाहिजे. मला सांगा, कल्पेबल होमिसाइड, कल्पेबल होमिसाइड
हा मर्डर कसा होतो, सॉरी, मर्डर मध्ये कन्वर्ट कसा होतो, कोणत्या कंडिशन्स मध्ये कल्पेबल होमिसाइड मर्डर होतं, असा जर प्रश्न विचारला तर काय सांगायचं सगळ्यात पहिले. मर्डरचेच, म्हणजे मर्डरचा जो सेक्शन आहे, सेक्शन 101, त्याचे इन्ग्रेडियंट सगळे मेट व्हायला पाहिजे. तर मग पहिली कंडिशन तर ही आहे की सेक्शन 101 चे बी, सी आणि डी चे इन्ग्रेडियंट्स मेट व्हायला पाहिजे. इन्ग्रेडियंट्स मेट व्हायला पाहिजे फर्स्ट. आणि जो सेकंड आहे ना, सेकंड, की मर्डरच्या एक्सेप्शन्स मध्ये नाही यायला पाहिजे. म्हणजेच अब्सेन्स ऑफ एक्सेप्शन्स, 5 एक्सेप्शन्स, हा 5 एक्सेप्शन, 5 एक्सेप्शन्स ऑफ सेक्शन 101. जर ह्या दोन गोष्टी मेट होत आहे, या दोन गोष्टी अप्लाय होत आहेत, तेव्हा जाऊन कल्पेबल होमिसाइड मर्डर मध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे, हा एक इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे, जर विचारला तर तुम्ही सांगू शकता. म्हणून मी याला काय लिहिणार, अ कल्पेबल होमिसाइड, अ कल्पेबल होमिसाइड will amount to murder, will amount to murder, will amount to murder only when, only when, only when it falls, it falls within the ambit, within the ambit, within the ambit of section 101 BNS slash section 299 IPC. अदरवाइज, जर असं होत नाहीये, अदरवाइज, otherwise, otherwise it will be, it will be, it will be culpable homicide, not amounting to murder, not amounting to murder. ठीक आहे. चला इथे आपण एंड करूयात. काही डाऊट्स क्वेश्चन असेल तर विचारा.